आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की SBI च्या बँकेमध्ये जर आपले खाते असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट मोफत मिळणार आहे। या संदर्भात कोणती गोष्ट मोफत मिळणार आहे आपण या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या स्क्रीनवर सविस्तर माहिती संपूर्ण SBI बँक न्यूज 2025 संपूर्ण माहिती। SBI बँक ही भारतातील त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठी आणि सर्वांना माहिती आहे की आपलं SBI मध्ये खाते असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, जर खाते असेल तर तुम्हाला नक्कीच एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या बँक खातेदारांसाठी आता ही गोष्ट मोफत मिळणार आहे। ती गोष्ट म्हणजे त्यांच्या सेवा सुविधा कशा प्रकारे असतात आणि SBI बँक ही ग्राहकांना कशा प्रकारे कुठल्या स्कीम प्रोव्हाइड करते ही आणि काही गोष्टी त्यांच्या सोबत मोफत देते या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर SBI आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते। शिवाय FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या देखील बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय। एवढेच नाही तर जर तुम्ही SBI मध्ये बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केला असेल तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करावा लागणार नाही। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला कोणतं बँक अकाउंट तर बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केला असेल तर तुम्हाला जी सेविंग्स आहे ती बॅलन्स सुद्धा मेंटेन करावं लागत, मिनिमम जे बॅलन्स आहे ते ठेवावं लागत नाही। दुसरं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे। या योजनेच्या संपूर्ण देशामध्ये शाखा आहेत, त्यामुळे या बँकेच्या खातेदारांची संख्या फार अधिक आहे। आणि त्या महत्त्वाचे म्हणजे SBI बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची सुविधा पुरवल्या जात आहेत आणि SBI आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे जे कर्ज आहे ते कर्ज सुद्धा देण्यात येत असतात। आणि शिवाय FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या देखील या बँकेकडून अधिकचा परतावा जो आहे तो देण्यात येत असतो। तेवढंच नाही तर जर तुम्ही SBI बेसिक सेविंग बँक अकाउंट जर ओपन केला असेल, कोणतं बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केला असेल तर तुम्हाला मिनिमम जे बॅलन्स मेंटेन करावा सुद्धा लागत नाही। आता SBI कोणती मोफत सेवा देते या संदर्भात थोडीशी माहिती। तर SBI खातेदारांसाठी तुम्ही जर असाल तर किती प्रकारच्या चांगल्या जो सुविधा आहे ती तुम्हाला देण्यात येत असतात। खाते ओपन करण्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत, पण एक बँक सेविंग अकाउंट काढण्यासाठी पैसे द्यावेच लागतात। आणि मित्रांनो, हे खाते जे आहे तुम्हाला चार्जेस सुद्धा सेविंग अकाउंटसाठी लागत असतात, पण तुम्हाला हे जे मिनिमम जे अकाउंट आहे मी सांगितल्याप्रमाणे जे बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट जे आहे त्यांना थोडा जे चार्जेस आहे ते लागत नाहीत। आणि मित्रांनो, या संदर्भात आपण आता जे कोणकोणत्या गोष्टी मोफत मिळतात तर तुम्हाला पासबुक असेल, ATM कार्ड असेल, अशा विविध प्रकारचे जे कार्ड आहेत ते तुम्हाला मोफत भेटत असतात। आणि ATM कार्ड असेल किंवा इतर जे सोयीसुविधा आहेत ते सुद्धा तुम्हाला मोफत भेटत असतात। तर मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवला होता ते सुद्धा SBIचं संदर्भात सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक देतो। आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री